तर आपण मागच्या एपिसोडला आपण सिरम्स बद्दल बोलायला चालू केलं. त्यातलं आपण हायलोरॉनिक ऍसिड आणि AHA BHA सिरम चा यूज काय आहे, कुठल्या स्किनला वापरायला पाहिजे हे तुम्हाला मी सांगितलं. तर आजच्या एपिसोडमध्ये वी आर गोइंग टू टॉक अबाउट सिरम्स विच इज कॉल्ड एज नियासिनामाइड. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्हाला मी वेगवेगळ्या टिप्स देतो ह्या चॅनलच्या मार्फत. वेगवेगळ्या स्किन केअर कसं करायचं, हेअर केअर कसं करायचं ह्याच्यावरती आपण बोलतोय. नियासिनामाइड हे जे सिरम आहे दॅट इज अ नियासिनामाइड प्लस विटॅमिन सी सिरम. आता सिरम्स बद्दल मी एवढं जास्ती का बोलतोय किंवा लोटसचे सिरम्स जास्ती मला का चांगले वाटतात, तर ह्याचं मी तुम्हाला पहिले कारण सांगतो की एक तर लोटसचे सिरम्स किंवा लोटसचे कुठलेही प्रोडक्ट दे आर कम्प्लिटली ऑर्गॅनिक, दे आर कम्प्लिटली व्हिगन आणि त्याचे जे डेरिव्हेशन्स आहेत म्हणजे ते सिरम जे डिराईव्ह केलेले आहेत तर ते कम्प्लिटली प्लांट एक्स्ट्रॅक्ट पासून किंवा फ्रुट्स पासून किंवा फ्लावर्स पासून एक्स्ट्रॅक्ट केलेले आहेत. त्याच्यामुळे त्याचे रिझल्ट्स पण चांगले आहेत. इट इज व्हेरी सेफ. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट त्याच्यातनं होत नाही. मला त्याच्यामुळे लोटसचे सिरम्स किंवा लोटसचे कुठलेही प्रोडक्ट्स मला जास्त आवडतात. आता नियासिनामाइड अँड विटॅमिन सी बूस्टर किंवा सिरम, तर ह्याचं यूज असं आहे की त्याच्या मेन कंटेंट जो आहे दॅट इज विटॅमिन B3, दॅट इज नियासिन जे आहे तर दॅट इज विटॅमिन D3. तर नियासिनमुळे तुम्हाला स्किनला ब्राईटनिंग मिळतं. तुमच्या स्किनच्या ज्या एजिंगच्या साईन्स आहेत तर त्या कमी होतात आणि मोर ओव्हर तुमचं जे सिबम सिक्रेशन जे आहे तर त्याला पण प्रॉपरली कंट्रोल केलं जातं. तर त्याच्यामुळे मेनली तुमच्या स्किनला जे ड्रायनेस येतो त्याच्यावरती पण ते काम करतं आणि ज्यांचं स्किन बऱ्यापैकी ऑइली आहे तर त्याला पण कंट्रोल केलं जातं. त्यामुळे तुम्ही नॉर्मल टू ड्राय, नॉर्मल टू ऑइली कुठल्याही प्रकारच्या स्किनला हे सिरम यूज करू शकता. सिरमचा अजून एक फायदा मी दरवेळेच्या एपिसोडमध्ये तुम्हाला सांगतोच आहे की सिरम एकदम लाईट मॉलिक्युलर फॉर्म्युला किंवा लो मॉलिक्युलर फॉर्म्युलाने असल्यामुळे सिरम्स बद्दल मी तुम्हाला दरवेळेला सांगतो की सिरमचा जे आपण सिरम जे मॅन्युफॅक्चर केले जातात तर त्याचा मॉलिक्युलर साईज खूप कमी असते आणि मॉलिक्युलर साईज कमी असल्यामुळे सिरम डर्मिसच्या लास्ट लेअर पर्यंत पेनिट्रेट करू शकतं आणि तुम्हाला त्याच्या कोलॅजिनला इफेक्ट चांगल्यापैकी मिळतो. त्याच्यानंतर स्किनला जे इलास्टिसिटी मिळते त्याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट चांगला मिळतो. त्याच्यामुळे ऍक्च्युली सिरम्स खूप चांगल्या प्रकारे वर्कआउट होतात. तर त्याच्यामुळे तुमच्या एजिंगच्या कुठल्याही ज्या साईन्स असणार त्याच्या फाईन लाईन्स किंवा रिंकल्स ह्याच्यावरती पण हे नियासिनामाइड प्लस विटॅमिन सी चे सिरम आहेत ते त्याच्यावरती खूप चांगल्यापैकी काम करतं आणि प्लस तुम्हाला ब्राईटनिंग इफेक्ट चांगल्यापैकी मिळतं. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की विटॅमिन सीचं ब्राईटनिंग इफेक्ट खूप चांगलं देणं हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे आपण बरेचसे प्रोडक्ट्स विटॅमिन सी असलेले आपण वापरतो किंवा आम्ही मागच्या वेळेला तुम्हाला रेटिमिन बद्दल पण बोललेलो की रेटिमिनची जी रेंज आहे लोटसची तर ती सुद्धा विटॅमिन सी त्याच्यामध्ये मेन कंटेंट असल्यामुळे त्याला ब्राईटनिंग व्हाईटनिंग रिझल्ट खूप चांगल्यापैकी मिळतो. तर त्याच्यामुळे इव्हन ह्या नियासिनामाइड प्लस विटॅमिन सी सिरम जे आहे त्याच्यामुळे पण तुम्हाला ब्राईटनिंग इफेक्ट खूप चांगला मिळणार आहे. तर त्यामुळे तुम्हाला एक रेग्युलर ऍप्लिकेशनमुळे म्हणजे स्किन मेंटेन होतंय प्लस त्याच्यामुळे तुम्हाला मॉइश्चर त्याच्यामध्ये कंट्रोल राहतंय, मॉइश्चर इंटॅक्ट राहतंय प्लस तुमचं सिबम सिक्रेशन कंट्रोलमध्ये राहतंय प्लस तुम्हाला ब्राईटनिंग इफेक्ट मिळतोय. तर एवढे सारे इफेक्ट तुम्हाला ह्या सिरममुळे मिळणार आहे. त्याच्यामुळे तुमचं स्किनला मेंटेनन्स पण खूप चांगला होतो आणि स्किन तुमचं चांगल्या प्रकारे अपग्रेड होत असतं म्हणजे स्किनला रिझल्ट खूप चांगल्या प्रकारे मिळतो आपल्या स्किनला. तर त्याच्यामुळे तुम्ही हे सिरम जे आहे ते रेग्युलरली वापरा. दिवसातनं 2 वेळा किंवा 3 वेळा जरी वापरलं तरी हरकत नाही. म्हणजे फेसवॉश नंतर वापरा, मॉर्निंगच्या वेळेला, इव्हिनिंगला तुम्ही जेव्हा फेसवॉश करता त्याच्यानंतर तुम्ही वापरलं तरी हरकत नाहीये किंवा रात्री झोपायच्या अगोदर जेव्हा तुम्ही नाईट क्रीम वगैरे लावणार आहात त्याच्या अगोदर जरी हे सिरम लावलं तर तरी सुद्धा तुम्हाला खूप त्याचा चांगला बेनिफिट मिळेल. अशाच टिप्ससाठी माझ्या चॅनलला फॉलो करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. म्हणजे तुम्हाला नेहमी ह्याचे नोटिफिकेशन्स रेग्युलरली येत जातील आणि तुम्हाला तुमच्या स्किनच्या मेंटेनन्ससाठी आणि स्किन चांगलं करण्याकरता काय काय यूज करायला पाहिजे याच्यावर तुम्हाला सगळ्या टिप्स चांगल्यापैकी मिळत जातील. थँक्यू व्हेरी मच.